शंकराचा भक्त. शक्ती, भक्ती, युक्ती, तिथे युक्तिवाद केला होता. अर्धाच मिनिट घेतो बरं का. राजा जनकाच्या पुढे धनुष्य उचलायच्या आधी युक्तिवाद केला. कन्यादव वा धनुरादव, हा युक्ती आहे. रावणाने विचारला प्रश्न कोणाला? जनकाला. आधी कन्या का आधी धनु? म्हणजे अहो 12 राशी आहे. रावण सांगतो 12 राशीमध्ये 6 नंबरची रास कन्या आहे आणि 9 नंबरची रास धनु आहे. मग तिकडून मोजत आलं तर 6 नंबरवर कन्या, 9 नंबरवर धनु. आधी कन्या देऊन टाका, धनुचं नंतर बघू. ही युक्ती. शक्ती, भक्ती, युक्ती, सत्ता, गाढव वळी गजानन, सटवी करी बाळणपण. रावणाच्या घरी बाळणपणाच्या कामावर सटवी होती. बरं, बाळणपण काय 1-2 होते का? अखंड हरिनाम सप्ताह. हा ना, 1,00,000 मुलं झाली, 1,25,000 नातू. सटवीला सुट्टी तरी आहे का रविवारची? 2.25 लाख बाळणपण बिचारीच्या मागं. सटवी करी बाळणपण. गाढव वळी गजानन. ब्रह्मदेव पंचांग पाहायला, वारा अंगण झाडायला, मेघ पाणी शिंपडायला, अग्नी कपडे धुवायला. ही सत्ता, विद्वत्ता. दशग्रंथी आहे ही विद्वत्ता. संपदा 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. 1,60,000 रुपये ज्या 10 ग्रामचा भाव आहे ते घर 7 कोटी. एक दिवस सेवकांना, इकडे या रे. अरे ते ऋषीमुनी, लंगोट्यावाले, तप करणारे, साधू संत, भगव्या वेशवाले जे अरण्यात राहतात का नाही, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. सेवक आले साधू संताकडे जंगलामध्ये. आम्ही रावणाचे सेवक. कशा करता आला? टॅक्स. टॅक्स? आमच्याकडे कशाबद्दलचा टॅक्स? कमंडलूवर टॅक्स आहे का रे? रुद्राक्षाच्या माळेवर टॅक्स आहे का? चंदनवर टॅक्स आहे का? का लंगोट्याईवर? मग अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. साधू वैतागले. आपल्या अंगाचं रक्त काढलं, एका माठामध्ये रक्त भरलं, तो माठ मजबूत बांधून उचलून दिला. जा घेऊन सांगा तुमच्या रावणाला टॅक्स पाठवला म्हणा साधू संतांनी, पण हा माठ जिथं ठेवाल थेंब नाही पडायचा पावसाचा. आणि रावणानं जर सोडून बघितला माठ, जाग्यावर मरून पडल. आता केवढी अंगलट झालं एक प्रकरण. माठ आणला, आणा टॅक्स. टॅक्स नाही. वैतागले लंगोट्यावाले साधू. त्यांनी शाप दिला, सोडून बघितला तर रावण मरून पडल म्हणे. आणि जिथे ठेवाल तिथे पाऊस नाही पडायचा म्हणे. बरं झालं मग का? अरे एकदा राजा जनकानं मला ब्रह्मसभेत वादात हरवलं होतं. ते शल्य भोसतईसारखं. त्याची प्रजा त्रस्त करायचा आयता उपाय सापडला. तुम्ही एक काम करा, रात्री 12 नंतर त्याच्या नगराच्या हद्दीमध्ये नेऊन हा माठ पुरा. म्हणजे जनकाच्या नगरात पाऊस पडणार नाही, मला आनंद होईल. म्हणून तो रक्ताचा माठ नेऊन पुरला मिथिला नगरीत. 2 वर्षे थेंब नाही पावसाचा. सगळी प्रजा चिंतातूर. राजे जनक शतानंदजीला विचारतायत काय करावं लागेल. शतानंदजी म्हणाले एकच उपाय आहे, यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञाशिवाय पाऊस पडणार नाही. ठीक आहे. योगायोग भूमी ती निवडण्यात आली जिथे 2 वर्षापूर्वी माठ पुरला होता. आणि ती नांगरून स्वच्छ करायची असते. नांगराचा मान राजाचा असतो. जनकाच्या हातात नांगर आहे. नांगरट सुरू झाली. नांगरट चालू असताना नांगर अडला का म्हणून उपसून बाजूला फेकला. खोदलं, तिथे पेटी सापडली. उत्सुकता सिगेला पोचली. पेटी बाहेर काढली.
पेटी उघडली, आज रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय जानकी नाचून जय जयकार केला सर्वांनी. बोलिये सीता माता की जय. सीता बरं का ताई, कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. हा संदर्भ नीट ऐका पुन्हा. नाव ठेवलं नाही तर सीता माता की जय का म्हटलं? अरे ती भूमिकन्या आहे, भूमीची कन्या आहे. पण भूमीची कन्या बाहेर कोणी काढली? नांगराने. नीट ऐका आता. नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात आणि नांगराच्या फाळाचं शेवटचं टोक असते ना, त्याला हिंदीमध्ये सीत म्हणतात. हल के अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली करके सीता, और जनक जी ने बेटी माने करके जानकी. हे 3 संबंध लक्षात ठेवा. भूमी कन्या, भूमीची कन्या बाहेर सीतेच्या द्वारा निघली म्हणून सीता, आणि लेक मानली म्हणून जानकी. जमते आता बरोबर करू आपण. आलं जवळजवळ. काही असंही म्हणतील रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचा झाला. सीता वयानं मोठी असेल रामापेक्षा. पत्नी कुठं मोठी असते का रे पतीपेक्षा? असते ना. काही काही सांगतात, ते काही सांगायची गरज नाही आपल्याला. नाही, हा कथाक्रम आहे. पुढे जो विषय आला तो सांगून वक्त्याला पुढं जायचं असते, म्हणून मी तो विषय आपल्यापुढे सांगितला. नाहीतर सीता आणि राम 6 वर्षाचा फरक आहे. रामचंद्र प्रभू लग्नामध्ये 15 वर्षाचे आहे, सीता माय 9ची आहे. वर्ष 15 के भय भगवाना, और 9 बरस के जग सिए जाना. पुढचा ऐका, हिशोब करीत राहा. लग्न झालं न वनवासात गेला का राम? 12 वर्ष विलास युत. लग्न झाल्यावर 12 वर्षे अयोध्येत होता आणि वनवासात निघाला